मनाला आपल्याला काबूत करायचं आहे, बरोबर? कंट्रोलमध्ये करायचं आहे, त्याला नियंत्रित करायचं आहे, बरोबर? पण नियंत्रित कशासाठी करायचं आहे, काबूत कशासाठी करायचं आहे, कंट्रोलमध्ये कशासाठी करायचं आहे, तर हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या कृती करत असताना लक्षात येतं की त्या व्यवस्थित होत नाही आहे. आणि व्यवस्थित का होत नाही आहे, आपण आधीच म्हटल्याप्रमाणे की मन प्रमुख आहे. आणि हे मन प्रमुख असून सुद्धा जी क्रिया आपण करतो आहे तर ती उत्तमच व्हायला पाहिजे, पण नाही होत आहे. बरेचदा लक्षात येतं की आपण एखादी गोष्ट बोलून जातो, पण बोलल्यानंतर या पद्धतीने बोलायलाच नको होतं. तर अशी सुद्धा चूक आपल्या लक्षात येते. म्हणजे बोलल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. बऱ्याच गोष्टी संदर्भात असंच आहे. आपण कृती करतो प्रथमतः, आणि कृती केल्यानंतर लक्षात येतं की ही कृती अशी करायला नको होती, बरोबर? ही कृती अशी करायला पाहिजे होती. हे कार्य केल्यानंतर लक्षात येतं. याचाच अर्थ असा आहे की आपण ज्यावेळी कार्य करतो ना, त्याच वेळी पूर्णतः सावधानता नाही, सजगता नाही. सावधानता नसल्यामुळे नंतर लक्षात येतं ही कृती अशी करायला पाहिजे होती. आणि सावधानता का नाही? कारण कार्य करताना पूर्णतः माझं मन त्या ठिकाणी कार्यरतच नाही. कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये ते भटकंती करत आहे, दुसऱ्या विचारात रमत आहे, असंच. आणि अशी स्थिती असल्याने आपल्याकडून ते कार्य उत्तमरित्या होत नाही. म्हणजे चुका होतात, प्रमाद होतात, असंच आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या काबूत, आपल्या मुठीत, आपल्या नियंत्रणात मन हवं आहे. पण ते कसं करायचं हे आपल्याला माहित नाही. कारण सुरुवातीपासून असे मनाला नियंत्रित करण्याचे संस्कारच झालेले नाही. म्हणून आज रोजी ते संस्कार करणं आपल्याला महत्त्वाचं वाटतं, बरोबर? ते हात उचित स्थितीमध्ये ठेवतो. जसं की कोणी साधना करत असेल तर ज्या पद्धतीच्या हात ठेवण्याची स्थिती व्यक्ती करत असेल त्या उचित स्थितीमध्ये हात ठेवतो आपण, हलू नये म्हणून 20 मिनिटपर्यंत, बरोबर आहे? त्यानंतर आपली पाठ सुद्धा आपण सरळ करतो, पोट सुद्धा सरळ करतो, छाती सुद्धा सरळ करतो, मान, डोके हे सुद्धा सरळ करतो. आणि आपली नजर सुद्धा समांतर समोरच्या दिशेने राहील
असा सुद्धा आपण प्रयत्न करतो. आणि हे संबंध शरीर उचित स्थितीमध्ये आपण 20 मिनिटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शरीराला आपण नियंत्रित करत आहोत, बरोबर. ते मनाला सूचना देऊ आणि आपण ध्येय ठरवतो की 20 मिनिटामध्ये आपले हात हलणार नाही, आपली मांडी हलणार नाही, आपली पाठ ही सरळच राहील, पोट सुद्धा सरळच राहील, डोके सुद्धा हलणार नाही, डोळे सुद्धा उघडले जाणार नाही. असाच आपण प्रयत्न करतो. म्हणजे हे संबंध शरीर सुद्धा नियंत्रित करण्याचंच काम आपण करतो आहोत. म्हणजे उत्तमता साधत आहोत आपण. एखाद्याला समजा आपण मारतो, बरोबर आहे, शरीराने. एखाद्याचा खून करतो, शरीराने. मग हे शरीर नियंत्रणात आहे का? नाही आहे. त्यालाही नियंत्रित या प्रशिक्षणामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो. प्रॅक्टिकल विधीद्वारे, कॉन्सन्ट्रेशन ट्रेनिंगद्वारे प्रत्यक्षात प्रयत्न करतो आहोत. तेही उचित स्थितीमध्ये 20 मिनिट बसून. म्हणजे मनाला काबूत आपल्याला करायचा आहे, पण शरीरावर सुद्धा संयम मिळवण्याचा, प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ही उत्तमच गोष्ट आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये आपण आपल्या वाणीवर सुद्धा नियंत्रण करतो, हो की नाही? बरेचदा लक्षात येतं की बोलण्याच्याच माध्यमाने, या शब्दाद्वारेच खूप मोठी हानी स्वतःची करून घेतलेली आहे. एक शब्द निघाला आणि संबंध वाईट झाले. मित्रत्वाचे, सभोवतालील व्यक्तीसोबत, घरच्या व्यक्तीसोबत एक शब्द मुखातून, तोंडातून बाहेर पडला आणि आपले संबंध हे बिघडले, वाईट झाले. त्यामध्ये वितुष्टपणा आला. आधीसारखे सौख्याचे संबंध राहिले नाही. तर हेच आपल्या लक्षात येतं, बरोबर आहे. पण या प्रशिक्षणामधून, या कॉन्सन्ट्रेशन ट्रेनिंगमधून आपण वाणीवर सुद्धा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरोबर, हो की नाही? आपण पूर्णतः या प्रशिक्षणामध्ये आपण बोलत नाही. बोलत नाही म्हणजे काय करत आहोत आपण? आपण नियंत्रणच साधतो आहोत. आणि हे वाणीचं नियंत्रण सर्वात उत्तम आहे. त्यांनी काय होईल? जाणीव वाढेल, सजगता वाढेल, आणखी उत्तमपणा आपल्या वर्तनात येईल, चुका टाळल्या जातील. म्हणून मौन धारण करतो पूर्ण प्रशिक्षणामध्ये. आपण बोलत नाही. आपण एकतर सर्वप्रथम शरीर हलवणंच आपण बंद केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण मौनच धारण केलेलं आहे. उत्तम गोष्ट झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण श्वासावर पूर्णतः आपलं मन आणलेलं आहे. आणि या श्वासावर पूर्णतः मन आणून आपण काय केलेलं आहे? हे जे मनाचं फिरणं होतं इकडे तिकडे, मनाची जी भटकंती होती, मनाची जी चंचलता होती,
मन काही वेळेत इकडे काही वेळेत तिकडे असं जे अस्थिर होतं त्याला पण आपण काबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर? म्हणजे तिन्ही गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा आपण या प्रशिक्षणामधून प्रयत्न करीत आहोत. म्हणजे पूर्णतः मनाला आपण नियंत्रित करीत आहोत. बरोबर आहे? प्रथमतः शरीरावर नियंत्रण केलं, नीट बसलो, पण दुसऱ्यांदा वाणीवर नियंत्रण केलं, हो की नाही? आपल्या वाणीवर म्हणजे बोलण्यावर नियंत्रण केलं आपण. आणि तिसऱ्यांदा आपण श्वासावर मनाला आणलं, थांबवून ठेवलं, त्याच्यावर कार्य केलं, मनाला भटकू दिलं नाही. म्हणजे उत्तमच गोष्ट केलेली आहे. म्हणजेच शरीरावर नियंत्रण करणं हे तर उत्तमच आहे, वाणीवर नियंत्रण करणं तर उत्तमच आहे, पण त्याही पेक्षा मनावर नियंत्रण करणं हे सर्वोत्तम आहे. कारण हे दोन्ही घटक, शरीर नियंत्रण, वाणी नियंत्रण म्हणजे बोलण्यावरचं नियंत्रण, हे प्राप्त कुठून करू शकतो आपण? जेव्हा की मनावर नियंत्रण करू शकलो तेव्हाच. असं नाही. बरोबर आहे? कारण मन काबूत तर सर्व गोष्टी काबूत, मन नियंत्रणात तर सर्वच गोष्टी नियंत्रणात, मन कंट्रोलमध्ये तर सर्वच गोष्टी कंट्रोलमध्ये, त्या शरीराने सुद्धा, वाणीने सुद्धा आणि मनाने सुद्धा. म्हणून मन नियंत्रणात आणणं खूप महत्वाचं आहे, जे की या ठिकाणी आपण या प्रशिक्षणामध्ये तेच कार्य करतो आहे. म्हणजे 3 तास आपण त्याच्यावरच प्रशिक्षण घेत आहोत, जे की सर्वोत्तम आहे. ही गोष्ट शिक्षणामध्ये किंवा आजूबाजूला शिकवल्या जात नाही, तीच गोष्ट या ठिकाणी आपण शिकतो आहोत. उत्तमच कार्य आहे, मंगलच कार्य आहे. आणि हेच कार्य आपल्याला काय करणार आहे? ज्याही ठिकाणी आपण वर्तन करतो, ज्याही ठिकाणी आपण कृती करतो, ज्याही ठिकाणी आपण वागतो, त्या ठिकाणी उत्तमच आपल्याकडून कृती होण्यासाठी, उत्तमच आपल्याकडून वर्तन होण्यासाठी हे खूप मौल्यवान ठरेल, हे खूप फायदेशीर ठरेल. कारण यातूनच लक्षात येईल वागताना, वर्तन करताना, कृती करताना की मी नीट चालतो आहे ना, माझ्या शरीराने ठेच लागणार नाही, आता उत्तमच पावलं पडतील. माझा जो एक शब्द घात करत होता, संबंध खराब करत होता, वाईट करत होता, तेच आता लक्षपूर्वक, दक्षपूर्वक आपण पाहू की माझा एक शब्द थांबतो आहे, म्हणजे दुःख थांबते आहे, पश्चाताप होणे थांबते आहे, ताण थांबतो आहे, निराशा थांबते आहे. असं आहे ते वाणीवरील नियंत्रण, शरीरावरील नियंत्रण. आणि मनावर ही जी पकड येते आहे, जी पकड आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ते तर उत्तमच आहे. कारण शरीरावरच्या चुका, शरीराबाबतीतच्या चुका, बोलण्याबाबतीतच्या चुका, ह्या संबंध चुका एकाच गोष्टीने नियंत्रित होत आहे, त्या म्हणजे मनाला काबूत करण्यानी, मनाला नियंत्रित करण्यानी. म्हणून आपण श्वासावर लक्ष, श्वासावरच मन, श्वासावरच मन.
का? श्वास निर्मळ आहे, श्वास नैसर्गिक आहे, श्वास स्वच्छ आहे आणि श्वासावर कुठलेही विचार नाही. अशाच श्वासावर आपल्या मनाला आपण आणण्याचा प्रयत्न करतो, तिथे ठेवण्याचा प्रयत्न करतो. वारंवार भटकंती होते, पण आपण परत त्याच ठिकाणी आणतो मनाला आणि परत आपण आपल्याच मनाला उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. चुकाच होणार नाही आपल्या मनाकडून, यासाठी आपण प्रयत्न करतो. बरोबर? आणि तेच हवं आहे आपल्याला. कारण कोणाला वाटणार नाही की स्वतःकडून उत्तम कार्य झालं पाहिजे. कोणाला वाटणार नाही की मी प्रतिभावान व्हायला नको. कोणाला वाटणार नाही की मी बुद्धिवान व्हायला नको. कोणाला वाटणार नाही की मी हुशार व्हायला नको. कोणाला वाटणार नाही की मी खूप स्मार्ट, सुंदर व्हायला हवं. सर्वांनाच वाटतं की माझ्यामध्ये सुंदरता यायला पाहिजे, हुशारी यायला पाहिजे, बुद्धी यायला पाहिजे, स्मृती यायला पाहिजे. पण ती कशी येईल? जर मनावरच काम नाही केलं तर. कारण मनावर काम केलं तर सर्व विकार, सर्व आजार मानसिक आणि शारीरिक निघून जातील. आणि जसं जसं मानसिक आजार, शारीरिक आजार हे निघून जातील, तसंच आपण स्मार्ट होऊ, तशीच निकोपता आपल्यात येईल. बरोबर आहे? तशीच सुंदरता आपल्यात येईल. शारीरिक दुखणे सुद्धा राहणार नाही आणि मानसिक दुखणे सुद्धा राहणार नाही. शरीराचे आजार सुद्धा राहणार नाही आणि मनाचे सुद्धा आजार राहणार नाही. कारण या प्रशिक्षणामध्ये शरीर आणि मन दोन्हीवर आपण काम करतो आहोत. म्हणून दोन्ही नीट होत आहे. शरीर पण नीट, शरीर पण उत्तम आणि मन पण उत्तम. आणि यातही तिसरा भाग वाणी पण उत्तम. जिथे पाहिजे, जो पाहिजे तो शब्द बोलल्या जाणार, म्हणजे सर्वता नियंत्रित. हे संबंध मनावर नियंत्रण मिळवल्यानेच होतं, प्राप्त होतं. म्हणून अशाच पद्धतीने मनाला आपण नियंत्रित करूया व आपण जीवनामध्ये खूप सुख प्राप्त करूया.